तर नमस्कार मंडळी, आज बाप्पा येऊन आपल्या घरी आले 10 दिवस. आज 11वा दिवस आहे आणि बाप्पा झाले त्यांच्या घरात वापस घरी. तर आज म्हणजे विसर्जन आहे आपल्या बाप्पाचं. तर तुम्हाला पूर्ण पद्धतीने विसर्जन आज दाखवू. नाही बँजो ना काही डीजे ना काहीच नाही लावणार आहे. आज सिंपल पद्धतीने विसर्जन करूया बाप्पाचं. बस बाप्पाचे हे 10 दिवस कसे गेले ते समजलंच नाही. बाप्पा आपल्या सोबत होते. आता असं वाटतं की असं जाणार तर कसं तरी वाटतं माहिती का. या 10 दिवस आपण काय काय केलं, नाचलो गायलो काय काय खेळलो, खूप काय केले. आता जाणार तर वाईट वाटतं, पण काय करायचं. एकदा बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार. हर वर्षी तसं असतं. पूर्ण वर्षभर आता वाट बघायला लागेल तुमच्या आतून त्यांनी यायची. लास्टची आरती झाली आणि अजून बाकी अजून, पण अक्षरशः रडले सगळे लोक रडले. आणि मागच्या वेळेस सारखा जोर पण नव्हता. एवढ्या दिवस आरती केला तशी जोर नव्हता यावेळेस आरतीला. सगळे इमोशनल डोळ्यात अक्षर पाणी येते. गणपती बाप्पा मूर्ती मामा की बाप्पाच्या समोर बसलो तेव्हा मला खूप काही मागायचं होतं, पण काहीच मागता नाही आलं. कारण की बाप्पाची मूर्ती बघून मला अक्षर रडायला यायला लागलं. मनातून एकच गोष्ट बोलावं असं वाटत होतं, बाप्पा तू नको जाऊ. मूर्ती किती वेळा फिरायचं. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. चला खाली. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. मामा की जय. अरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. बाप्पाच्या विसर्जनच्या दिवशी पाऊस नाही पडला तर त्याला विसर्जनच काय म्हणणार. मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती चालले गावाला. गणपती चालले गावाला. गणपती बाप्पा. या वर्षी माझं नशीब खूप चांगलं होतं मला असं वाटतं, कारण की मी स्वतःच्या हाताने माझ्या बाप्पाची मूर्ती विसर्जन केली. म्हणजे बाप्पाला म्हटलो पण भाई तुम्ही पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पाचं विसर्जन झाल्यावर असं पूर्ण दुनिया अशी स्लो झाली असं वाटतंय मला. म्हणजे काहीच म्हणजे असं सुचेना. घाटावर आलो. मला ना माझ्या नशिबातनं सगळं काही बघायला पाहिजे, पण हे आज बघितलं ना भाई मी. बाप्पाची मूर्ती विसर्जन करायला असं रडायला आलं. म्हणजे रडायला